नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. सर्वात दिलगिरी व्यक्त करतोय. खूप साऱ्या दिवसांनी व्हिडिओ येते, परंतु आजपासून व्यवस्थित नियमित डेली फुल ॲनालिसिस व्हिडिओ येतील, शॉर्ट फॉर्ममध्ये नाही. ठीक आहे. सो सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब, फॉलो आणि शेअरसुद्धा करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, गॅपमध्ये मार्केट दिसतं सध्या. म्हणजे जवळपास सध्या आजच्या आधीचं 4 दिवस असं होतं, त्यानंतर गॅप ओपन होऊन आता मार्केट सध्या 3 दिवस हे असं चाललेलं आहे. म्हणजे जवळपास त्याच्या आधीसुद्धा गॅप होता, आतासुद्धा हा गॅप आहे. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मार्केट एवढं गॅप घेऊन वरती जातं आहे, ह्याचा अर्थ काय की प्राईस थोड्याफार करेक्ट पुढे होऊ शकतात. म्हणजे जवळपास कुठेतरी टॉप बनेल. 24,800 असू देत किंवा 24,400, 24,500 असू देत. परत एकदा मार्केट तुम्हाला परत एकदा 23,200, 23,300 इव्हन 23,000 सुद्धा बघायला मिळू शकतं येत्या काही दिवसात. कारण हे जे गॅप्स आहेत, हे गॅप्स आज न उद्या प्राईस करेक्शनमध्ये डेफिनेटली जवळपास ते व्यवस्थित होणार आहेत, भरून येणार, ते लक्षात असू दे. त्यानंतर काय आपण एक्सपेक्ट करू शकतो या आठवड्यासाठीचा? सर्वात आधी सर्वात महत्त्वाचा विषय जर तुम्ही काढला तर लक्षात घ्या, मार्केट जे आहे एक मोठा फॉल आपल्याला चांगला बघायला मिळाला. किती जण इन्व्हेस्ट केला असेल तर सांगू शकता. हा इन्व्हेस्टमेंटचा फॉल होता का? डेफिनेटली येस. काही युद्ध होऊन देत, काही विषय होऊन देत, त्याचा आपला काही विषय नाही. आपला विषय असतो काय की डेफिनेटली कमी किमतीत आपल्याला चांगले स्टॉक्स भेटू देत आणि त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करून चांगला प्रॉफिट्स काढूया. हा आपला विषय असतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता जवळपास मार्केट जे आहे हे आपण जवळपास म्हणतो की आता किती वरती येईल अजून. आपण एक टूल वापरतो म्हणजे फिब रिट्रेसमेंट. ठीक आहे. एक वन ऑफ द बेस्ट टूल आहे मार्केटमध्ये आणि खरं तर खूप उपयोगी पडतं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. हे टूल जे आहे हे आपण जवळपास ॲड केलेलं आहे. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. ओके. टॉप टू बॉटम. ओके. मग काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट जे आहे हे अजून 0.5च्या लेवलच्या आसपास आत्ता आहे आणि त्याच्यामध्ये टिकण्याचा प्रयत्न करते, लक्षात असू द्या. म्हणजे पुढचा स्टॉप जो आहे हा मार्केटचा आपण किती पकडू शकतो? 24,800, हे लक्षात असू द्या. म्हणजे जवळपास काय की 24,800 की आपण म्हणू शकतो हा जो हाय आहे इथला 25,000च्या वरचा हा ब्रेक इव्हन आहे. म्हणजे जवळपास ह्याच्यावरती टिकलं तर आपण म्हणू शकतो हा बाबा सेलिंग जी आहे आता थोडंफार संपलेली आहे, होल्ड झालेली आहे, वेट म्हणजे सेलिंगचा विषय संपलेला आहे. आता बाईंग थोडीफार रिझ्यूम होते, हे लक्षात असू द्या. आता ह्या सेलिंगनंतर हा एक पुलबॅक होता. ठीक आहे. आणि पुलबॅक आला कसा? गॅप ओपन आलेला आहे, हे लक्षात असू द्या. म्हणून मी म्हणतो प्राईस करेक्शनला येऊ शकतं, हे लक्षात असू द्या. ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आता बघा 0.3, 0.5 आता मेन जी गोल्डन रेंज आहे त्याच्यामध्ये आता ट्रेड होताना बघायला मिळतो, हे लक्षात असू द्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो आपण जवळपास ह्या आठवड्यासाठी? निफ्टी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी रेंज आहे, ज्या रेंज बाउंडमध्ये आपण जो होल्ड करतोय मार्केट, ती रेंजेस आपण जवळपास काढून घेऊया. ती म्हणजे ही गेले 3 दिवस ह्याच रेंजमध्ये जवळपास मार्केट ट्रेड होतोय, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता ह्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. सो काय आपण एक्सपेक्ट करू शकतो? एक तर ब्रेकआउट, जवळपास एक तर ब्रेकआउट म्हणजे जवळपास काय 24,400च्या वरती जर टिकत असेल तर 24,800 म्हणजे जवळपास वरती 24,800पर्यंत 400 पण मुवमेंट चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. ओके. परंतु जर ह्याच रेंजमध्ये जवळपास ओपन झालं तर परत ह्याच रेंजमध्ये एक साईडवेज ट्रेड बघायला मिळू शकतो, थोडंफार होल्डिंगसाठीचं, हे लक्षात असू द्या. परंतु जर 24,000ची लेवल तुटली ती म्हणजे ही खालची हा जो लो आहे, बॉटम आहे, 3 दिवस जिथे सपोर्ट घेतोय, लेवल तुटली तर बिंदास्त सेल करू शकता. मार्केट जे आहे हे पहिल्या डागेत 23,900, 23,800, 23,700 किंवा आपण म्हणू शकतो 23,500पर्यंत बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. ओके. तुम्हाला समस्या बनलं की काय नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि हे कशामुळे होते मार्केटचं, जर सायकॉलॉजी तुम्ही मार्केटची समजून घ्या. ओके. आता जवळपास जर तुम्ही ते कुठला तरी एक इंडिकेटर वापरायचा पण म्हटला, कुठला इंडिकेटर वापरूया? जवळपास आपण आपला लाडका RSI वापरूया, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे. आता RSI जर वापरला तर RSI काय दाखवण्याचा प्रयत्न करते बघा. मार्केट जे आहे हे थोडाफार इथे हाय बनवतंय, वरती चालतंय, पण RSIची व्हॅल्यू ही ड्रॉपिंगमध्ये आहे. ड्रॉपिंग खाली पडते RSI ह्याच्या पाठच्या. आता जवळपास हा हाय बघा, इथला हाय बघा. हा हाय काय किती पॉईंटचा आहे? 69. आणि हा जो हाय आता बनतोय तो किती आहे? 67. पॉवर सेम बघायला मिळत नाही आहे. मग थोडक्यात काय तिची स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ जी आहे ही सरळ सारखी बघायला मिळत नाही बायर्सकडून, हे लक्षात घ्या. सो पुल करण्याचा प्रयत्न आहे, वर्षाशी ओढण्याचा प्रयत्न आहे, पण तेवढी ताकद त्या किमतीपर्यंत पोहोचत नाही आहे, असं पण थोडक्यात म्हणू शकतो का? डेफिनेटली येस. काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय आता बघा, ह्या लेवलच्या आसपास जवळपास आपण म्हणू शकतो ओव्हरबॉट होतं. ठीक आहे. थोडंफार इथून खाली आलं, त्याच्यानंतर जवळपास परत उचलण्याचा प्रयत्न केला इथून. आता इथून उचलण्याचा प्रयत्न केला, ह्या प्राइजेसच्या सुद्धा वरती पोचलेला आहे, परंतु RSI बघा काय दाखवतंय? एक जवळपास स्ट्रेंथ लो दाखवतंय. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे, बायर्सकडे ती पॉवर नाही आहे. मग परत त्याच्यानंतर तो एक फॉल तुम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर परत इथे गॅपअप झालं. गॅपअप जरी झालं तरी तुम्हाला स्ट्रेंथ बघायला मिळत नाही. आता इथे झालं तरी सेम स्ट्रेंथ दिसते,
ह्या लेवलच्या आसपास बघा, हा एक इथे बघा, ह्या लेवलच्या आसपास इथे एक बघा आणि इथे एक बघा 67च्या आसपास, पण आतासुद्धा स्ट्रेंथ ती कमी बघायला मिळते. सो थोडक्यात काय, सेलर्सच्या दृष्टिकोनातून थोडाफार विचार करू शकतो डेफिनेटली. जर उद्या गॅप ओपन झाला इंटरडेच्या दृष्टिकोनातून तर सर्वात महत्त्वाचा विषय असणारा 24,400च्या आसपास कसं रिॲक्ट करतो. इथे होल्ड झाली पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, मग बाईंगचा करा, किंवा 5 मिनिटाची होल्ड केली मग बाईंगचा करा, त्या कॅन्डलचा हाय तुटल्यावरती ह्या लेवलला इंटरडे करू शकता, हे लक्षात असू द्या. परंतु सेलिंगचा विचार जर येत असेल किंवा खाली येत असेल तर लक्षात द्या, जो ओपनच तुमचं 24,300 24,400 या 100 पॉईंटमध्ये होत असेल आणि 24,300ची लेवल तोडत असेल मार्केट, बिंदास सेल करा. मी काय सांगतोय, बिंदास सेल करा. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ही नेकलाईन आहे 24,100, काय म्हणतोय मी, नेकलाईन आहे. जर ही लेवल तोडत असेल आणि गॅप डाऊन मार्केट झालं, कुठेतरी खाली ओपन झालं 24,250 24,200च्या आसपास आणि टिकलं नाही, बिंदास तिथे सेल करा. पहिला टार्गेट आपलं 24,100 आहे, बुक करा. परंतु ही जी नेकलाईन महत्त्वाचा जो सपोर्ट आहे, जे 3 दिवस जो घेतोय 24,100च्या आसपास, जर ती लेवल तुटली आणि तुटणार अशी तशी तुटणार नाही, पटकन तुटणार खाली, त्याच्यामध्ये दुसरा ट्रेड एंटर घ्या आणि सरळ तिथून सेल करा. 24,400 24,300 23,900 23,800 आरामात टार्गेट आहे. 23,800पर्यंत टार्गेट 100% हमखास आहे, कारण ही नेकलाईन आहे आणि वरती हा निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतो आहे. इथे आता कोणता पॅटर्न बघायला मिळतो, काय बघायला मिळतो, प्राइस ॲक्शननुसार कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुम्ही पेड कोर्सेस असाल, फ्री कोर्सेस असाल, तुम्हाला समजत असेल थोडेफार मार्केट चार्ट्स ॲनालिसिस, तेही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. मार्केट कॅन्डल्सने कसं ॲनालाइज करायचं विथ हेल्प ऑफ सम इम्पॉर्टंट इंडिकेटर्स टू बी ऑनेस्ट, थोडेसे सगळे इंडिकेटर्स वापरायचा विचार केला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. प्राइस ॲक्शन 80% जमलं पाहिजे, ती मार्केटची भाषा आहे, हे लक्षात घ्या. आणि भाषा आपली मराठी भाषेसारखी स्वच्छ असली पाहिजे, तशीच कॅन्डलची भाषा स्वच्छ असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्केट समजणं गरजेचं आहे, ते समजलं पाहिजे, हे लक्षात असू द्या. एनिवेज, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला मार्केट मराठी पेड कोर्स चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी डीप डिटेलमध्ये ॲनालाइज करून सांगतो. एक सिंगल कॅन्डलमध्ये कसं काय मार्केट ट्रेड करतं, कसं काय त्याच्यामध्ये बायर सेल सेंटर होतात, त्याचबरोबर मार्केट जज कसं करायचं हे सुद्धा सगळं करू शकतो मार्केटमध्ये खरं सांगायचं असेल तर. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. नवीन असाल, ओव्हर प्राईज काहीच नाही आहे. खरं सांगायचं असेल तर तुम्ही काम करा, ह्याच व्हिडिओच्या कमेंट करा, ठीक आहे. तुमचा नंबर टाकू शकता किंवा त्या कमेंट जरी केलं तर त्या कमेंटच्या खाली माझा नंबर टाकू शकतो किंवा कुठे ग्रुपचं नाव टाकेन, ते तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व सण मराठी माणसं आपली शिक्षित जाणं गरजेचं आहे. आणि फी लाखांमध्ये वगैरे काही नाही हो, 2-3 महिन्याचा कोर्स असतो, आरामात शिकवतो मस्तपैकी, ठीक आहे. आणि सगळ्यात लोवेस्ट फी आहे. मोबाईलची किंमत आज जेवढी नाही ना तेवढा फी आहे, हे लक्षात असू द्या. थोडक्यात लोएस्ट फीजवरती या सगळ्या गोष्टी आहेत. नक्की सबस्क्राईब करा, सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवा. सिम्पलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे, ठीक आहे. आणि लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.